व्यक्तीने सांगितले अजून थोडंसं जास्त सांगा. हे काय एक शब्द ध्यान. मी विद्वानाकडे आलो, काहीतरी सांगा. पुन्हा त्याने सांगितलं ध्यान ध्यान, 2 शब्द झाले. पुन्हा त्याने विचारलं अहो नाही हो, थोडं अजून काहीतरी बोला. म्हणले ध्यान ध्यान ध्यान, त्रिवार सांगितलं. जास्त शब्द ना, ध्यान 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 3 वार सांगितलं. त्याने सांगितले व्याख्या करू लागलो तर सर्व संपून जाईल, सांगता येणार नाही. शब्दांनी मी सुरू केलं ध्यान काय आहे, तरी लयाला जाईल, तोंड उघडलं की मेला. आणि जे सांगायला पाहिजे ते काहीतरीच येईल, खरं आहे ते येणार नाही. काहीतरी सांगायला येईल, काही शब्द ध्यानापर्यंत अनुभूतीपर्यंत जाऊच शकत नाही, ते खेचून आणूच शकत नाही. मी स्वतः पजल झालो, काय सांगावं. फक्त दगडासारखं शरीर बोललो, तुम्हाला फार थोड्या गोष्टी बोललो. आणि मी पुन्हा पुन्हा विचार करतो कसं सांगावं आता ध्यान काय. आणि हे वाचल्यानंतर तर लक्षात आलं ध्यानच, म्हणलं कुठंच लिहिलं नाही. आणि मग ते जैन संतांचं याचं वाचलं की म्हणलं अरे रे रे, सांगताच येत नाही. हेच खरं उत्तर आहे. अनुत्तर भाव दशा असेल तिथे शून्य निर्माण होत असतं. उत्तरच नाही, अनुत्तर भाव दशा, काही नाही. मौन. येथे मन नाही, मनाचं मन पण संपलं पाहिजे ध्यानामध्ये. मनच नाही, विचार कोण करणार, शब्द कोण सांगणार. बुद्धी नाही, शब्द संपदा बुद्धीमधून येते, संपलं. मन नाही, देह नाही, देहभाव नाही, बस एक सन्नाटा. हिंदीमध्ये पिक्चरमध्ये असतो ना, ड्र, सन्नाटा, अंधेरी रात थी, एवढंच. अपूर्व शून्य अवस्था, पूर्ण शून्य. कल्पना नाही, वासना नाही, काही नाही. मला इथपर्यंतच बोलायचं होतं. शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे. शब्दे विण संवादिजे, शब्दाशिवाय संवाद, ज्ञानेश्वरीचा अनुभव आला तर शब्दच फुटणार नाही. मन, अशी अवस्था आहे, त्याला म्हणतात ध्यान, धारणा, समाधी. शब्दे विण संवादी, म्हणून हळुवारपणे चित्ता एक विषय परमात्मा, नंतर तोही गेला. शब्द नाहीत, रूप नाही, रस नाही, गंध नाही, भावाभिव्यक्ती नाही, कल्पना नाही, विचार नाही, मन नाही, मनपण नाही, बुद्धी नाही. काय मग? काय माहित नाही. नाही नाही हेच उत्तर आहेत बरं का. काय आहे? शून्य. बुद्धांचा शून्यवाद कसं समजावं लोकांना? शून्य. इंद्रिया नेणता भोगिजे, गीता तत्वाचा उपदेश देणे व घेणे यांचा शब्द वाणीने उच्चारल्या वाचून केवळ गुरुशिष्य मानसस्पर्शाने संवाद व्हावा. मानसस्पर्श, गुरुशिष्यांचा संवाद आहे मानसस्पर्श. आणि वाणीचा उच्चार केल्यानंतर तर होईल, पण खरा जो ध्यानाची अवस्था आहे ना, तिथे उच्चारच नाही, काहीच नाही, फक्त अनुभव आहे. इंद्रियांना कळू न देता मनबुद्धीने अनुभव घ्यावा. आणि या गीतेतील शब्दाचा उच्चार करण्याच्या अगोदर तत्वांच्या अर्थाला मिठी मारावी. तत्वाचा अर्थ. शब्दे विण संवादिजे, ध्यान अवस्थेत गेल्यानंतर विचार संपतील, बुद्धी संपली, मन संपलं, सगळं संपलं. अनुभव कशाचा घ्यायचा आहे? तत्वाच्या अर्थाचा अनुभव. तत्व म्हणजे
पंचभौतिक तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तन्मात्रा, याचा अनुभव घ्यायचा आहे. आधी अनुभवाला मिठी मारावी आणि मग शब्देविण संवाद करावा. पंचतत्व जय व्हावा आणि नंतर शब्देविण संवाद करावा. अशी पात्रता ज्याची असेल तो ज्ञानेश्वरीचा भक्त. हे शब्देविण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियला क्लोरोफॉर्म दिल्यासारखी स्थिती आहे. बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. अनुभव घ्या, बोलूच नका. न बोलण्यात तुम्हाला अनुभव आहेत. झोंबी करा अनुभवांशी. अनुभव घ्या. अनुभव येणार नाहीत नाही म्हटलं. शून्यवाद म्हणजे अनुभव शून्यता असा अर्थ समजू नका. शब्द शून्यता, विचार शून्यता, बुद्धी शून्यता, मन शून्यता. शब्द शून्यता म्हणजे अनुभव शून्यता असा अर्थ नाही, जो चुकीचा घेतलाय. कसा घ्यायचा अनुभव? जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती. वा, गोड ओवी. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती. तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. जैसे भ्रमर पराग नेती, कमळातील पराग भुंगे घेऊन जातात. हे पहा, कमळ अतिशय नाजूक आहे बरं. तुम्हाला गुलाबाचं जरी फूल तुम्ही पाहिलं, जुने, आताचे नाही, लेटेस्ट, धक्का लागला की पाकळ्या गळतात. पहा, इतके कोमल. प्रभूंची ओरिजिनल निर्मिती पहा, इतके कोमल असतात ते. आताचे गुलाब आपण असं असं केलं तरी म्हणून ते येतात समोर, कारण आपण धक्का जरी लावला तर पाकळ्या गळतात. तरी पहा, त्या गुलाब फुलामधला मधुगंध मधमाशा इतक्या सुंदर रीतीने येतात, एकही पाकळी गळत नाही. आणि आपला साधा धक्का लागू द्या, पाकळी गळते. पाकळ्यांना कळतही नाही की पराग घेऊन गेलाय. कमळाचं असंच आहे. भ्रमर म्हणजे मिलिंद किंवा भुंगा इतका कठीण प्राणी आहे की लाकडाला छेद पाडतो. तुम्ही भुंग्याला हात लावा, लाकडासारखं दगडासारखा आहे. पण हाच भुंगा ज्यावेळेस कमळावर बसतो ना, कमळ त्याला असं झाकून टाकतं, पण फोडून बाहेर निघत नाही. त्याची कोमलता त्याला आत ठेवते. लाकडाला भोक पाडणारा भुंगा कमळाला भोक पाडत नाही. आपण मात्र कशालाही पाडतो, कुठेही भोक पाडतो आणि कुठेही टॉन्ट मारून छेद करतो. कमळाच्या पाकळ्या धक्का देखील लागत नाही आणि मधुगंध तो भुंगा घेऊन जातो, परागकण घेऊन जातो. कमलिनी अशी उमलते सूर्यप्रकाशाने आणि तो पराग घेऊन जातो, कळत देखील नाही. त्या काडीला धक्का नाही, पाकळ्यांना धक्का नाही, तिला कळतही नाही की आपला पराग घेऊन गेलाय. इंद्रियांना धक्का देऊ नका, त्यांना कळूही देऊ नका तुम्हाला अनुभवाला, कारण डोळे पाहिले दिसत नाही, नाक श्वास वाहतो की नाही कळत नाही, बुद्धी विचार करत नाही, मन विचार शून्य झालंय, दिसायला काही नाही, भावना काही नाहीत, काय काही नाही. रात्र एका दिवस माहिती नाही. शेखरला मी म्हणलं, शेखर म्हणाले अहो साधक वाट पाहतील आता उठा. म्हणलं शेखर ते म्हणजे किती मिनिटं झाली असतील? म्हणलं 10 मिनिट. म्हणले 2.5 तास झालोय आपण बसलोय, वेळेचं भान नाही. अशी स्थिती येऊ शकते, वेळेचं भान नाही.
मग कळतं हजारो वर्ष ऋषीमुनी कसे राहतात साधनेमध्ये. त्यांना वेळच कळत नाही. आनंदाचा डोळा आहे फक्त एवढंच. कारण इंद्रियांना कळतच नाही, बुद्धीलाही कळत नाही. सगळेजण निचेष्ट पडल्यासारखे आहेत, बेधुंद झाल्यासारखे, कळत नाही. एवढंच शब्द आहे. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेणती. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना जसे ते कळत नाही, तशी इंद्रियांना कळू न देता या गीतेतील अनुभव घेण्याची रीती आहे. म्हणजे इंद्रिय कुचकामी आहेत. इंद्रियातीत अभ्यास आहे भगवद्गीता. भजन इंद्रियामधील आहे. त्याला हात, टाळ, मृदंग, काय काय साहित्य लागतं, जीभ लागते, मन लागतं, बुद्धी लागते, शब्द लागतात. मंत्राचं उच्चारण त्याला इंद्रिय लागतात. पोथ्या पुराणांचं त्याला इंद्रिय लागतात. कथा कीर्तन त्याला इंद्रिय लागतात. अरे देवळात जाऊन त्या मूर्तीची पूजा त्याला इंद्रिय लागतात. ज्ञानेश्वरी नाही, अशी पूजा ज्ञानेश्वरीत नाही. इथे इंद्रियालाच कळू द्यायचं नाही. 5 ज्ञानेंद्रिय कोणकोणते? 2 हात, कान, नाकपुड्या, गूद, वरचा भाग 2 डोळे. काही काही कोणाला माहित. आणि मन शेवटचं. हे 10 इंद्रिय, 5 इंद्रिय कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाला कळू न देता भजन करायचंय. ते भजन म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता, जे सर्व संतांनी केलं ते भजन. इंद्रियांचं भजन नाही, इंद्रियातीत भजन आहे. इंद्रियाला कळूही देऊ नका, कळूही देऊ नका. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेणती. तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण अनुभव घेण्याचा? त्याचे उत्तर आहेत. त्याचे उत्तर आहेत. का आपुला ठायन सांडिता आलिंगी जे चंद्र प्रगटता. का हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. काय माऊली आहे, काय माऊलींची शब्दरचना आहे. आपल्याकडे एकच शब्द कुमुदिनी. पोरीचं नाव आपण आठवत नाही, काय नाव? कुमुदिनी. माऊलींची 5 शब्द संपदा काय? का आपुला ठायन सांडिता. चंद्र उगवताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होते. उदाहरणं दिलीत कसा अनुभव घ्यायचा. चंद्र कुठे? वर वर. कमलिनी कुठे? खाली. तो उगवला कुठे? आकाशात, हजारो किलोमीटर दूर. आणि ही खुश कुठे वाहिली? खाली. हिचं मिलन झालंय? मिलन झालं का? नाही. मग खुश का? आता समजलं का गोपिका का टर्न झाल्या नाही मथुरेला किंवा का द्वारकेला गेल्या नाहीत? किती प्रगाढ ध्यानावस्था असेल, किती प्रगाढ असेल. का पुला ठायन सांडिता. चंद्र त्या जाग्यावरून हलत नाही, कमुलिनी आपल्या जागेवरून हलत नाही. पण चंद्र उगवला की ही प्रसन्न होते. अरे मिळालं काय तुला? चंद्र उगवता चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होते व आपले ठिकाण न सोडता त्याला आलिंगन देते. आपलं सूर्यफूल आता आपल्याला समजत नाही ना. चंद्र कमलिनी शोधत नाही. तलाव सगळे हे झाले, कमळ दिसत नाही, कमलिनी दिसत नाही. मग चंद्र उगवला तर आपल्याला कळत नाही. सूर्य समजतं का? सूर्यफूल पाहिलंय आपल्याला. एकच माहिती एप्रिल फूल, पण शेतात गेले तर एक सूर्यफूल आहे.
त्या सूर्यफुलाकडे सूर्य जसा जसा जातो ना अस्ताला पूर्वेकडून पश्चिमेकडे, तसं तसं ते तोंड फिरवतं पहा. त्याला आलिंगन देतं, असं वाकलेलं असतं. तशी कमलिनी चंद्र उगवला की त्याला आलिंगन देऊन प्रसन्न होते. आता हे कुठं ते कुठे, असं करायचंय. चंद्र उगवता चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होते व आपले ठिकाण न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सुख कसे भोगावे हे जशी ती कमलिनी जाणू शकते. पा प्रेमाची उपमा देऊन टाकली. दोघांचं मिलन होत नाही, पण त्याला पाहिलं की ही प्रसन्न होते, आलिंगन देते आणि प्रेम प्रदर्शित करते. आपलं प्रेम जवळ असलं तरी नाही, लांब गेलं तर नाहीच नाही, असं भोगायचं. परमात्मा इतका दूर आहे, जीवात्मा इतका आपल्या जवळ आहे. तो दूर आहे, हा जवळ आहे. पण जसं आलिंगन देते ना जीव ब्रह्माला, असं आलिंगन द्यायचं.